नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवरती. आणि आज मला ना किचनची आणि बाथरूमची डीप क्लिनिंग करायची होती, त्यामुळे दिवस थोडा धावपळीचाच होता. मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये ना माझ्या हातावर एक टाक्याचं निशाण आहे. तर त्यासाठी कमेंट आले होते की हे निशाण नेमकं कशाचं आहे म्हणून. मागच्या 2-3 वर्षाखाली एकदा ट्रिपला गेलं होतं, तेव्हा पाऊस चालू होता आणि माझा पाय स्लिप होऊन पडले होते मी. आणि त्यावेळेस माझ्या हाताची ना 2 हाडं मोडली होती. आणि त्यामुळे काय केलं, हे स्टिचेस घेऊन ना रॉड घातले होते हातामध्ये. 2 रॉड होते, खूप दिवस होते, आता काढून घेतलेत ते. तर असं असं 2 ठिकाणी मोडलं होतं हाड. आणि तेव्हापासून ना थंडीच्या दिवसात आणि आभाळ आल्यानंतर थोडं हाताला जपावं लागतं. सकाळचा स्वयंपाक झाला होता, दुपारी मसाले भात खाऊ वाटत होता म्हणून मी मसाले भात बनवला होता जेवणासाठी दुपारी. आणि त्याच्यानंतर आयुषला हा पॉपकॉर्नचा डबा सापडला आणि त्याने हट्ट धरला मला पॉपकॉर्नच करायचेत म्हणून. मग मी पॉपकॉर्न बनवले, मला वाटलं आत बनलेत म्हणून मी झाकण काढलं तर सगळ्या किचन कट्ट्यावरती उडलं ते. म्हटलं जाऊ दे, असं पण मला क्लीन करायचंच होतं. आता बघितलं तुम्ही, त्या दिवशी पोळ्याचा स्वयंपाक होता, पुरण वगैरे बनवताना सगळीकडे उडतं. तळण बिळण बरंचसं झालं होतं, त्यामुळे चिकट झालं होतं. त्यामुळे मला व्यवस्थित साफ करायचंच होता किचन कट्टा आज. आज सकाळी जेवायला मात्र बाजरीची भाकरी आणि भाजी बनवली होती. दुपारी गरम गरम भात खाऊ वाटत होता, कारण थोडीशी थंडी पण होती. आणि सध्या मार्केटमध्ये पावटे भरपूर आलेत, त्यामुळे पावटा घालून मसाले भात बनवला होता मी. आणि हे खाऊन झाल्यानंतर ना मला साफसफाईला लागायचं होतं, पण हात सांभाळून करायचंय त्यासाठी ना. स्माइल. Fine. स्माइल. Fine. Fine. असं म्हण रे, स्माइल. Fine. नाही रे, स्माइल. Fine. हे आहे अगारोचं इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर. आणि हे वापरून आता साफसफाई केल्यामुळे माझा हाताचा ताण थोडासा कमी येईल. आता ह्याच्यामध्ये ना हे मेन स्क्रबर युनिट आहे. 8 रिप्लेसेबल ब्रश हेड आहेत, मॉप होल्डर आहे, USB आणि युजर मॅन्युअल आहे. हा इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर हा वायरलेस असल्यामुळे ना सगळीकडे स्वच्छता व्यवस्थित करता येते. आणि एक नाही, भरपूर उपयोग आहेत ह्याचे. बाथरूम टब किंवा स्टोन स्टाईल फ्लोअर, ग्राउंड, कारचे टायर पण स्वच्छ करू शकतो. खाचांमध्ये पण सहज स्वच्छता करता येते आपल्याला. आणि हा ओल्या भागांवर पण स्वच्छ करायसाठी पण एकदम सेफ आहे. म्हणजे बाथरूममध्ये किंवा बाथरूममधला टब, स्टोन स्टाईल जे असतात ना, किंवा फरशा ज्या असतात किंवा खाचखळग्या ज्या असतात ना, तिथं स्वच्छ करू शकतो आपण. ओला असेल तरी पण ती जागा चालते. आता आपल्या मेन युनिटला ना आपण हे हँडल बसवू शकतो. आणि ह्या हँडलमुळे काय होतं की आपल्याला जर साफसफाई करायची असेल तर गुडघ्यावर बसून किंवा वाकून करावी लागत नाही. किंवा उंच ठिकाणी साफसफाई करायची झाली तर तिथं हात पोचत नाही आपला, तर आरामात हात पोचून जातो ह्याच्यामुळे. आणि मेन युनिटला हा रॉड असा बसवायला पण एकदम इझी. आणि उंची तुमच्या हाईटनुसार ॲडजस्टमेंट करता येते आपल्याला. आणि वजनाला हलका असल्यामुळे ना जास्त ताण येत नाही आपल्याला, पटपट काम होतं. आता हे जे आहे ना वेल्क्रो हेड म्हणतात ह्याला. आणि मेन स्क्रबर युनिट जे आहे ना आपण, तर त्याला बसवून घ्यायचं, एकदम इझी बसवता येते ते. आणि त्याला हे अटॅच करू शकतो. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश आहेत. आणि हा जो आहे ना वूल क्लॉथ ब्रश म्हणतात ह्याला. आणि हे नॉर्मली फर्निचर पॉलिश करायसाठी वापरतात. आणि हा जो दुसरा आहे ना फायबर स्पॉन्ज ब्रश म्हणतात. ह्याला ना टाईल, स्टो किंवा नवीन हलके फुलके तेलाचे डाग असतात ना ते काढण्यासाठी वापरतात. हा जो आहे स्पॉन्ज ब्रश आहे, किचन काउंटरसाठी, टाईलसाठी, फरशासाठी किंवा काचा साफ करण्यासाठी वापरतोय आपण. आणि तो जो ब्रश आहे ना त्याला हे चिटकतं आणि आपल्याला काम झालं काढता येतं. हा जो आहे क्लॉथ ब्रश आहे आणि काचा किंवा खिडक्यांसाठी किंवा काचेच्या सरफेस स्वच्छ करण्यासाठी वापरतो आपण. आपल्या ह्या ब्रशचा वापर झाल्यानंतर ना हे हेड काढून ठेवता येतं बाजूला, आरामात निघतं. हे बघा असं. आता हा जो आहे ना हा आपला ब्रश आहे आणि ह्याची बॅक साईड अशी. आता हे असं बसवू शकता तुम्ही डायरेक्ट. आता हा मोठा ब्रिसल ब्रश आहे जो बाथरूम क्लिनिंगसाठी किंवा टाईल, फरशा वगैरे घासण्यासाठी वापरू शकतो आपण. त्याच्यानंतर यातला छोटा पण एक ब्रश आहे, लहान ब्रिसल ब्रश म्हणतात ह्याला. आणि हा फ्लॅट सरफेससाठी योग्य आहे. म्हणजे जसं किचन काउंटर, सिंक किंवा गॅसचा स्टोव वगैरे असतो ना, तर त्यासाठी वापरू शकतोय आपण. हा पॉइंटेड ब्रिसल ब्रश आहे. कोपरे, ग्राउंड किंवा टाईलच्या जे कोपरे असतात ना ते घासायसाठी वापरतात. चार्जिंगसाठी सी टाईपची केबल ह्याच्यासोबत येते. बॅटरी चार्ज होण्यासाठी 3 ते 4 तास लागतात, पूर्ण बॅटरी होते. 90 मिनिटापर्यंत काम करते परत. ह्याच्यासोबत ना हा मॉप होल्डर येतो. ह्याला डबल स्टिक असते, त्यामुळे ते भिंतीला व्यवस्थित चिटकवता येतं आणि असं लॉक करून आपल्याला अडकवून ठेवता येतं. ह्याला काही स्पेशल जागा नाही लावायला, तर भिंतीला अडकवून ठेवलं तरी जमते. आणि हा डबल स्टिक असतो, ते चिटकावायला पण येतं. आणि त्याच्यासोबत ना हे
जर मॅन्युअल आहे, आडलं तर ह्यात बघू शकतोय आपण. ह्याची बॅटरी क्षमता आहे ना 2500 mAh आहे. ह्याच्या मोटर सिस्टीममध्ये ना 2 स्पीड आहेत. लोमध्ये 250 RPM आणि हायमध्ये 350 RPM आहे. हां, हे असं हे बटन ऑन करायचं आणि ह्याच्यामध्ये स्पीड पण ॲडजस्ट करता येते दोन्ही पण. लो स्पीड रोजच्या स्वच्छतेसाठी आणि हाय स्पीड जरा डीप क्लिनिंगसाठी वापरू शकतो आपण. आणि हे ड्युएल स्वेट डिझाईन असल्यामुळे ना तुम्हाला स्वच्छतेसाठी एकदम योग्य आहे. आणि हे बघू शकता चार्जिंग, तर चार्जिंग किती राहिले इथं चेक करू शकतो आपण. बॅटरी लेवल इंडिकेटर आहेत हे. आता सगळ्यात इथं किचन साफ करताना ना तुम्हाला माहिती आहे माझं गॅस सिलेंडर बाहेर असल्यामुळे ना मला हे शेगडी उचलून ठेवता येते. तर मी शेगडी आधी उचलून ठेवली आणि पूर्ण किचन कट्टा रिकामा केला. आणि आता इथं बघू शकता चिकट वगैरे चोपट दिसते तुम्हाला. तसं व्हिडिओत एकदम जवळनं गेल्यानंतर मग दिसते, कारण परवाच गुरुवारचा स्वयंपाक पण झाला होता, पुरण बिरण उडलं होतं सगळीकडे. तर हे सगळं चिकट मला असं पण साफ करायचं होतं. मग त्याच्यासाठी मी काय केलं, आपलं विम लिक्विडचं आधी पाणी घेतलं आणि पाणी आधी सगळीकडं शिंपडून घेतलं, म्हणजे भिजून निघेल आणि त्याच्यानंतर मला साफसफाईला लागायला येईल. आता सगळ्या भिंतींवरती आणि सगळ्या फरशांवरती ना हे सगळं लिक्विड मी मिक्स करून टाकून घेतलंय. आता सगळ्यात आधी ना हा मी मोठा ब्रिसल ब्रश यूज करते. तो अटॅच केला आपल्या मेन युनिटला आणि त्याच्यानंतर हे चालू करायचं. जेव्हा स्टार्टिंगला आपण चालू करतो ना हाय स्पीड चालू होतं, नंतर अजून एकदा प्रेस केले की लो स्पीड. मग आपल्याला काय स्वच्छ करायचं आहे किंवा किती डीप क्लीन करायचं आहे त्याच्यावर आपण हाय आणि लो ॲडजस्ट करू शकतोय. तर इथं बघू शकते आता, तर मी हाय स्पीडवरच माझं चालू आहे हे काम. आता जसं मी किचन कट्टा साफ करते ना, तसं आपण फरशा पण क्लीन करू शकतो ह्याच्या साह्याने, किंवा बाथरूममधल्या खालच्या फरशा पण क्लीन करू शकता. आणि ओल्या एरियावरती आपण करू शकतो, ओल्या सरफेसवरती काही प्रॉब्लेम नाही ह्याला. त्याच्यानंतर ह्या भिंती पण साफ करून घेते. टाईल्स साफ करण्यासाठी पण हे वापरतोय आपण. आणि एकदम चकचकीत चिकट चोपट सगळीकडे निघते. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आता प्रेग्नेन्सी असल्यामुळे किचन कट्ट्यावरती वरती चढून साफसफाई करणं होत नाही मला. किती वेळा साफ केला किचन कट्टा, तरी पण जिथंपर्यंत माझा हात पोचतो ना तिथंपर्यंत साफ करत होते. पण आता हे रॉड खाली जोडला ना, आपल्याला पाहिजे तशी उंची ॲडजस्ट करता येते आणि सगळीकडे पोचतोय हात, त्याच्यामुळे साफ चांगलं करता येते. तर आता मी इथं वरची साफसफाई करायला तेच रॉड अटॅच करून घेतला आणि साफसफाईला लागले. आता या ब्रशचं काम झालं. आता पॉइंटेड ब्रेसेल ब्रश आहे हा, आणि तो साफ करण्यासाठी खरं तर कोपरे एकदम साफ करायसाठी हा वापरतो आपण. आता इथं बघू शकता किती वेळा किचन कट्टा धुतला असेल, पण इथं कोपऱ्यात एकदम स्वच्छ तर कधी झालेलं नाही आहे. म्हणून हा वापरून बघितला तर ना त्यातनं माती अशी निघाल्यासारखी घाण निघत होती. तर मला पण नवलच वाटलं, पण हे एकदम बेस्ट आहे. तसं मला तर खूप आवडला हा ब्रश. आणि तसंच किचनच्या अलीकडच्या साईडची पण कोपऱ्यामधले ना सगळी घाण काढता येते आपल्याला. बेसिनच्या कोपऱ्यांमधली घाण काढता येते. बेसिनचं म्हणाल तर दिवसातनं 4 वेळा आपण बेसिन घासतो, तरी सुद्धा हे बेसिनचे कोपरे बघा, त्यातून अशी मातवट घाण निघत होती. म्हटलं मला तर हे भारी वाटलं की एवढ्या दिवसात ते क्लीन झालं नाही, ते आता एकदम क्लीन झालं छान. आता ह्याच्यानंतर हा छोटा ब्रेसल ब्रश आहे. कधी कधी मोठी जागा नसते आपल्याला साफ करायला, छोटी जागा असते, तर तिथं आपण हा ब्रशनं साफ करू शकतो. नॉर्मली सिंकमध्ये किंवा बेसिनमध्ये हे यांनी साफ करता येतं आपल्याला. तर मग बेसिनच साफ करून घेते मी. आपलं हे हात धुवायचं बेसिन आहे, तर घासणीनं नेहमी घासलं जातं, पण ब्रश आणि त्याचं स्पीड असल्यामुळे ना एकदम कानाकोपऱ्यातली घाण निघते ह्याच्यामधून. माझ्या बेसिनच्या तिथं ना, आता आयुष कसं लहान आहे ना, सारखं जातो हात धुवायला, तर त्या नळाच्या साईडने थोडी घाण अडकली होती, पण तिथे कधी ब्रश पोचतच नव्हता. म्हणून हा आपला पॉइंटेड ब्रश आहे ना तो घेतला आणि त्यांनी नुसतं एकदा दोनदा फिरवलं तर त्यांनी सगळी घाण निघाली. बघू शकता नळाच्या शेजारी तुम्ही, तर ती घाण पण स्वच्छ धुवून घेतली मी. आता सगळी घासून झाल्यानंतर पाणी वतल्यानंतर बघू शकता एवढं चकचकीत झालं होतं ते. आणि घासतो तर आपण रोजच, पण एकदम कोपऱ्यातनी एकदम स्वच्छ ह्या ब्रशमुळे होते. त्याच्यानंतर किचनला माझ्याकडे एक छोटी पाईप होती. म्हटलं आता हे सगळं भिजून निघालं होतं चोपट वगैरे, तर मी पाईप जोडून घेतली आणि डायरेक्ट किचन कट्ट्याच्या भिंतीवरती पाणी मारून घेतलं. पलीकडे नळ किंवा बेसिन तसलं तिथं रोज घासलं जातं, तरी पण साबण निरमा उडलेला असतो, भांडी घासताना सगळं उडलेलं असतं ना, तर ते पण सगळं साफ करून घेतलं मी. आणि ह्या पाईपमुळं ना सगळं खळखळ धुवून पण निघालं. नंतर मी काय केलं, वायपरनी सगळं पाणी ओढून घेतलं आणि आपला कॉटनचा स्वच्छ जो कपडा असतो ना, त्या कपड्याने सगळं किचन पुसून घेतलं. आज एवढं आरशासारखं चकचकीत झालं होतं किचन. मेन रोज तर होतं, पण आज ना कोपरे बिपरे व्यवस्थित निघाले होते साफ होऊन. आणि आता नेहमीप्रमाणे माझी जी झाडं आहेत ना किचनमध्ये असतात,
तर ते ठेवून घेतले आणि बघू शकताय तुम्ही एवढं चकचकीत झाले. आधीचा पण सीन तुम्हाला दाखवलेलं चिकट चौपट कसं झालं आणि हा चकचकीत झालेलं ते पण दाखवते. आता हे जे काचा आहेत ना म्हटलं त्या पण साफ करून घ्याव्यात. असं पण आपल्याकडे आहे. आता हे याच्या साह्याने करता येते तर करून घेतलं. तर हा मी क्लॉथ ब्रश आहे ना तो अटॅच करून घेतला याला आणि काचा पण साफ करून घेतल्या. नॉर्मली प्रेग्नेन्सीमुळे किचन कट्ट्यावरती चढून साफसफाई करायच्या भानगडीत मी पडत नाही आत्ता. पण हे रॉडमुळं ना एकदम इझी जाते मला, कारण किचन कट्ट्यावर चढायची काही गरजच नाही पडली आणि एकदम चकचकीत निघाल्या. आता बॅक साईडनं काचा घासायच्या म्हणलं तर आत्ता लगेच तर होणार नाहीत त्या, पण इथून तर आपल्या आतल्या बाजूने तर सगळं स्वच्छ झाले हे. आता हा क्लॉथ ब्रश काढल्यानंतर ना मी हा स्पंज ब्रश जोडते. तर हा काढायची पद्धत पण आणि हे जोडायची पद्धत पण एकदम सोपी आहे. तर हे ना मी बेसिनजवळचा आरसा स्वच्छ करण्यासाठी वापरते. तर म्हटलं तो पण चिकट झाला होता, तो हातासरशी आता मूड आहे स्वच्छ करायचं तर सगळंच करून घ्यावं म्हटलं. तर आता हा आरसा पण मी स्वच्छ करून घेते. या ब्रशच्या साह्याने एकदम व्यवस्थित चकचकीत निघते सगळं. आता इथं आयुषनं हातही लावले होते ते पण चिकट होतं. आता पाणी ओतून घेतलं तर एकदम स्वच्छ चकचकीत झाले हे पण. आता हा फायबर ब्रश होता आणि याने ना आपण गॅस स्टोव पण घासू शकतो. आता इथला जो भाग आहे गॅस स्टोवचा तो आतला तो घासायचा राहिला होता माझा फक्त. तो पण एका साईडने जरा जास्त घाण झालेलं होतं. म्हटलं ते पण स्वच्छ करून घ्यावं. आता सगळं झालंच आहे तर तेवढं कशाला ठेवा म्हटलं, ते पण करून घेतलं मग मी. तर या स्टीलच्या सगळ्या एरियामध्ये फिरवून झाल्यानंतर ना एक कॉटनचा ओला कपडा घेतला आणि त्याने ते सगळं पुसून घेतलं. आणि आता थोडंसं कमी केलं मी शेगडी घासायचं. पुसायचा प्रयत्न करते जास्त तर घासण्यापेक्षा, कारण बरेच कमेंट आल्या होत्या मागच्या वेळी की गंज लागतं ताई लगेच सारखं धुवून धुवून. पण म्हणून म्हटलं की मी ट्राय करते की पुसूनच काढायचं. आता हे बघताय एवढं स्वच्छ निघालं होतं. चहाचे वगैरे डाग काहीच नाहीत, एकदम चकचकीत निघालं ते. आता हा वुलन क्लॉथ ब्रश आहे तो नॉर्मली फर्निचरच्या पॉलिशिंगसाठी वापरतात. तर म्हटलं तो पण वापरून घ्यावा आपण. इथं तुमच्याकडे असेल ते कोणताही पॉलिशिंग स्प्रे वापरू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर पॉलिश करायची आपल्याला. आता बघत बघत हा टेबल पण क्लीन झाला आपला. तर किचनच करायचं होतं पण म्हटलं आता हे वापरत वापरत ना सगळं साफ झालं. बघू शकता एकदम चकचकीत आणि शाईन दिसायला लागले. त्याच्यानंतर ना माझ्या फरशांवरती काही डाग पडले होते, म्हटलं ते पण निघतात का बघावं, चेक करावं. तर आधी मी तिथं लिक्विड टाकून घेतलं होतं आपलं आणि त्याच्यानंतर म्हटलं फिरवून बघावं ह्याच्यावरती ब्रश किती स्वच्छ निघते. तर हे चहाचे डाग आरामात निघाले बरं का. हा मोठा ब्रिसल ब्रश आहे. तर हा बघू शकताय तुम्ही. तर हा एरिया सरफेस एरिया मोठा असल्यामुळे ना हा मोठा ब्रश वापरला मी. तर याने स्वच्छ निघते. तर हे एवढं चकचकीत निघाले. आता हँडल असल्यामुळे ह्याला काही वाकवून किंवा बसून करायची गरज नाही, एकदम फरशी चकचकीत निघाली बघू शकताय तुम्ही. त्याच्यानंतर हे सगळे ब्रश ना आपल्याला स्वच्छ धुवून ठेवता येतात. माझं साफसफाईचं काम झाल्यामुळं ना मी सगळे ब्रश धुवून घेतले. आता खरं सांगायचं तर आपलं हे रेंटचं घर आहे, तरी पण जिथं घरामध्ये एनर्जी असते त्यामुळे नेहमीच आपण स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो. त्यामुळं मी हे सगळं स्वच्छतेकडे खूप मनापासून लक्ष देत असते. पण या ब्रशमुळं तर आज एकदम असं डीप क्लिनिंग झाली माझी. आता नेहमीच्या साफसफाईला मला खूप सोपं जाईल ह्या सगळ्यामुळे. आता हे सुकल्यानंतर मग पॅक करून ठेवायचे. आता चार्जिंगला लावते मी. आपल्याला ही सी टाईपची केबल आली होती, त्या केबलच्या साहाय्याने चार्जिंगला लावते मी. आणि हे जे मेन युनिट आहे चार्जिंग झाल्यानंतर ना पॅक करून ठेवताना व्यवस्थित पुसून ठेवायचं कोरड्या कपड्याने, ह्याला ओलं करायचं नाही. आता हा जो होल्डर आहे ना हा आपल्याला ह्याच्यासोबतच येतो. त्याच्यासोबत ही डबल स्टिक पण येते. मग आता ही मी भिंतीवर चिटकवून घेते आणि आता वरची स्टिक काढायची आणि त्याच्यानंतर हा होल्डर अटॅच करायचा त्याला. आता कमी वेळात ह्याच्या साह्याने खूप छान स्वच्छता झाली बरं का आणि कंटाळा पण आला नाही स्वच्छ करायला. आता हे अडकवून ठेवू शकतो आपण इथं होल्डर बघू शकताय. असं म्हणजे असं काही स्पेशल जागा पण त्याला लागत नाही आपल्याला आणि एकदम वरती असल्यामुळे इझिली घेऊ शकतो कधी लागेल तेव्हा आणि काम झालं की आपलं इथं हँग करून ठेवू शकतो आपण. जर हे प्रोडक्ट तुम्हाला आवडलं असेल ना तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की चेक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.